शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज आपण झिरो बजेट नैसर्गिक शेती या विषयावर बोलणार आहे। त्या अगोदर सबस्क्राइब बटन जे खाली दिलं आहे त्यावर क्लिक करून आपला सहभाग नोंदवा आणि आपल्याला शेतीविषयक तसेच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक, ऐतिहासिक, राजकीय अशा प्रकारचे अनेक दर्जेदार व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्याला। तर जे खाली लाईकचं बटन दिलेलं असतं त्या लाईकच्या चिन्हावर क्लिक करून आपल्याला जर आवडला तर त्या चिन्हावर क्लिक करा। तर आपण आता सुरुवात करणार आहे, पहिला भाग सुरू करणार आहे आपण झिरो बजेट नैसर्गिक शेती। जंगलात विविध प्रकारच्या वनस्पती कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय चांगल्या प्रकारे वाढताना दिसत असतात। त्यांच्यात कोणत्याही अन्नद्रव्याच्या कमतरता दिसून येत नाही। मात्र जेव्हा आपण रासायनिक पद्धतीने शेती करतो तेव्हा अनेक प्रकारच्या कमतरता, रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो। असे का व्हावे याचा विचार आपण सातत्याने करीत होतो। अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी मानवाने शेतीत रासायनिक घटकांचा वापर सुरू केला, पण त्यातून चक्र बिघडले। माती आणि इतर सर्व संसाधनाकडून अधिक ओरबाडून घेण्याचे प्रमाण वाढले। गरजा अधिक म्हणून अधिक उत्पन्नाची गरज, पण यातून जे साध्य करायचे ते झालेच नाही। निसर्गाचे मात्र शोषण झाले असे अनेक मान्यवर सांगतात। मुख्य पिकांचा उत्पादन खर्च आंतरपिकांच्या उत्पादनातून भरून काढणे आणि मुख्य पीक बोनस म्हणून घेणे म्हणजे झिरो बजेट शेती असे अनेक मान्यवरांनी, अनेक शास्त्रज्ञांनी, अनेक पारंपरिक ज्या शास्त्रज्ञांनी संकल्पना मांडलेली आहे। आधुनिक पद्धतीने रासायनिक शेतीतून उत्पन्न वाढवायचे की सेंद्रिय शेतीचा मार्ग स्वीकारायचा असा संभ्रमावस्थेत सापडलेल्या शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षापासून ज्येष्ठ शेतीतज्ञ झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे तंत्र शिकवण्यासाठी धडपडत असतात। दक्षिणेकडील राज्यामध्ये लाखो शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करून उन्नती साधलेली असताना महाराष्ट्रात मात्र त्याचे कार्य दुर्लक्षित आहे। आंध्र प्रदेशातील एका शिबिरामध्ये 6000 शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असताना झिरो बजेट या संकल्पनेत नैसर्गिक शेतीचा मंत्र दडला आहे। या शेतीत काहीच विकत घ्यावे लागत नाही। एका गायीपासून मिळणाऱ्या शेण आणि मूत्रापासून 30 एकर शेती कसता येते असा अनेक शास्त्रज्ञांचा दावा आहे। तब्बल 8 वर्षाच्या संशोधनानंतर काही शास्त्रज्ञांनी या तंत्राची सिद्धता पटवून दिली आहे। जंगलात विविध प्रकारच्या वनस्पती कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय चांगल्या प्रकारे वाढतात। त्यांच्यात कोणत्याही अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत नाही। मात्र जेव्हा आपण रासायनिक पद्धतीने शेती करतो तेव्हा अनेक प्रकारच्या कमतरता, रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो। असे का व्हावे? ट्रॅक्टरने शेणखत विकत घेऊन टाकण्याची गरज नाही। रासायनिक खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, सेंद्रिय खते किंवा गांडूळ खत, विषारी कीटकनाशके, संकरित बियाणे वापरण्याची गरज नाही। या पद्धतीत ओलिताच्या शेतीत जेवढे पाणी लागते त्याच्या केवळ 10% पाणी आणि 10% वीज लागते। उत्पादन कमी नाही, मात्र जे उत्पादन मिळेल ते विषमुक्त, पौष्टिक आणि उत्कृष्ट चवीचे मिळते। या नैसर्गिक शेतमालाला बाजारात प्रचंड मागणी आहे आणि दीडपट ते दुप्पट भावात मिळतात। जमीन सुपीक व समृद्ध बनते। नैसर्गिक शेती ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यास मदत करते। हवेतील अधिकाधिक कार्बन हे काष्ट आच्छादनात बंदिस्त करण्याची आणि प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून शेती ही निसर्गाने वाढवलेली आहे। प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून हवेतील जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड बंदिस्त करण्याची किमया फक्त झिरो बजेट शेती करते असे अनेक मान्यवर सांगतात। जंगलातील झाडे मानवी हस्तक्षेपाशिवाय वाढतात, त्याचे कारण ते हेच आहे। जंगलातील झाडे मानवी हस्तक्षेपाशिवाय वाढतात। निसर्ग त्यांना अन्नद्रव्य पुरवतो। कोरडवाहू असो किंवा ओलिताची हंगामी पिके असो किंवा बारमाही फळबागा, एका एकराला 10 किलो शेण वापरायचे। हे वापरल्याने आपण 1 एकर जमिनीत 30 लाख कोटी सूक्ष्म जीवाणू सोडून जमीन सजीव करू। पण संपूर्ण जमीन सजीव झाल्याशिवाय झिरो बजेट नैसर्गिक शेती निसर्गाच्या सर्व यंत्रणा संपूर्ण कार्यक्षमतेने कामी लावता येणार नाही। त्यासाठी जीवाणूंची संख्या अनेक पटीने वाढवावी लागणार हे आपण लक्षात घेतले पाहिजे। हे करण्यासाठी आपण किण्वन क्रिया, फर्मेंटेशन घडवून आणण्याचा निर्णय घेतला पाहिजे। झाडांच्या पानांनी प्रकाश संश्लेषण क्रियेतून तयार केलेल्या कच्च्या साखरेपैकी काही साखर
झाडे आपल्या मुळांच्या वाटे जमिनीत पाठवून सूक्ष्म जीवाणूंना खाऊ घालतात आणि त्यांची संख्या प्रचंड गतीने वाढतात. त्या बदल्यात जीवाणू मुळांना अनुपलब्ध अन्नद्रव्ये संस्कार करून पोचवतात. हे सहजीवन आहे. हे निसर्गतः घडते. याच पद्धतीने आपण 10 किलो शेणात 1 किलो गोळ, त्यातही काळा गूळ वापरून जीवाणूंची संख्या प्रचंड वाढल्याचे आपल्या लक्षात आले. या जीवाणूंच्या जैविक हालचालीसाठी लागणारी ऊर्जा पुरवण्यासाठी प्रथिनयुक्त कडधान्यांचे पीठ म्हणजे बेसन वापरले असा जीवामृतचा फॉर्म्युला तयार झाला आहे. संपूर्ण देशात जीवामृताचे परिणाम सर्वोत्कृष्ट आहेत. नैसर्गिक आपत्तीतही पिके तग धरतात असे अनेक मान्यवर सांगतात. सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीत अनेक साम्य असली तरी सेंद्रिय शेतीत वापरल्या जाणाऱ्या अनेक निविष्ठांसाठी पुन्हा बाजारपेठेवर अवलंबून राहावे लागते. शेणखतच टाकायचे म्हटले तरी हेक्टरी 10 ते 15 गाड्या शेणखत लागते आणि ते विकत घेतल्याशिवाय पर्याय राहत नाही. ते चांगले कुजलेले नसल्यास शेतीतील नत्राचे शोषण होते, रोगांचे किडींचे प्रमाण वाढते. जैविक खत प्रयोगशाळेत तयार केली जातात, पुन्हा बाजारावर विसंबून राहावे लागते. नैसर्गिक शेती पद्धतीत एका गायीच्या शेण आणि मूत्रापासून 30 एकर शेती करता येते. शेतातून बाहेरून काही देण्याची आवश्यकता नाही. मात्र त्यासाठी पिकांच्या नियोजनापासून ते काढणीपर्यंत नैसर्गिक आध्यात्मिक शेती पद्धतीचा वापर केला पाहिजे. निसर्गातील नत्रापासून पाण्यापर्यंतच्या विविध चक्राचा उपयोग आपल्या शेतात केला पाहिजे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी थातूरमातूर उपाययोजना करण्यापेक्षा समस्यांच्या मुळापर्यंत सरकारने पोहोचले पाहिजे. शेतीवरील खर्च कमी करणे हा एक उपाय आहे. नैसर्गिक शेतीत तर खर्चच नाही. शेतकऱ्यांना सहजपणे हे तंत्र स्वीकारता येऊ शकते. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या तंत्राचा वापर करावा अशी अपेक्षा सर्वांना वाटते. आजवर देशभरातील लाखो शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करून आर्थिक विकास साधण्यासोबतच पर्यावरणाची हानी देखील थांबवली आहे. रासायनिक आणि सेंद्रिय या दोन्ही पद्धतीचा शेतीला छेद देत अनेक मान्यवरांनी झिरो बजेट नैसर्गिक शेतीला सरकारकडून किती प्रोत्साहन मिळते याची आता उत्सुकता बाळगली आहे. मानवी स्थलांतर रोखण्यास मदत. रासायनिक शेतीच्या अतिरेकामुळे नैसर्गिक पर्यावरण आपण नष्ट करत चाललो आहोत. हे आपल्याला पुन्हा तयार करावे लागणार आहे. नैसर्गिक पर्यावरण हे परिसरातील मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीव, बुरशी, जीवाणू आणि शैवाल यांच्यापासून बनते. आपण फक्त निसर्गाला आपल्या शेतात वाढवायचे आहे. नैसर्गिक शेती ही शाश्वत कृषी पद्धती आहे. ही शेती करणारा एकही शेतकरी आत्महत्या करत नाही, कारण उत्पादन खर्च शून्य आहे. रासायनिक व सेंद्रिय शेतीमुळे मानव, पशु, पक्षी, पाणी, पर्यावरणाचा नाश होत आहे. मात्र झिरो बजेट नैसर्गिक शेतीमुळे या सर्वांचा विनाश टाळला जातो आणि नैसर्गिक संसाधनाचा शाश्वतता वाढते. शून्य उत्पादन खर्च, जास्त उत्पादन, उत्तम दर्जा, चांगली मागणी, योग्य भाव अशा या शेतीमुळे खेड्यातून शहराकडे होणारे मानवी स्थलांतर रोखता येईल असे अनेक मान्यवरांना वाटते. झिरो बजेट म्हणजे काय? मुख्य पिकाचा उत्पादन खर्च आंतरपिकाच्या उत्पादनातून भरून काढणे व मुख्य पीक बोनस म्हणून घेणे होय. ज्या निविष्ठ आपण घरी तयार करणार आहोत त्या वस्तूंचा वापर केल्यास जीव, जमीन, पाणी, पर्यावरण या नैसर्गिक संसाधनाचे नुकसान होणार नाही अशा तऱ्हेने निर्माण करायचे आहेत. देशी गायीच्या 1 ग्रॅम शेणात 300 कोटी जीवाणू आहेत, तर गोमूत्रात संजीवके, नायट्रेट्स, खनिजे आहेत. ह्युमस जमिनीत जेवढी सुपीकता जास्त तेवढे पिकाचे उत्पादन जास्त. जमिनीची सुपीकता वाढवणारे एक जैविक रसायन बायोरिएक्टर जमिनीत असते, त्यालाच ह्युमस असे म्हणतात. ह्युमस म्हणजेच सुपीकता. काष्ट पदार्थ आहे. प्रत्येक सजीवाचे मेलेले शरीर म्हणजेच काष्ट. पिकाचे आयुष्य संपल्यानंतर उपलब्ध होणारे पिकाचे अवशेष म्हणजे काष्ट. मानवाचे मरून वाळलेले शरीर, प्राण्यांचे मरून वाळलेले शरीर, जीवजंतूंचे मरून वाळलेले शरीर म्हणजे काष्ट पदार्थ होय. आध्यात्मिक शेती म्हणजे काय? पिकाच्या किंवा फळझाडाच्या वाढीसाठी आणि इच्छित उत्पादन मिळवण्यासाठी ज्या अन्नद्रव्याची किंवा निविष्ठांची आवश्यकता असते त्या निविष्ठांचा किंवा अन्नद्रव्यांचा पुरवठा झाडांना किंवा पिकांना मानव करणार नाही, तर ईश्वर करेन, त्याला आध्यात्मिक शेती म्हणतात. आध्यात्मिक मानवाला निसर्गाच्या माध्यमातून अध्यात्माला जोडणे होय. झिरो बजेट नैसर्गिक शेतीची 4 प्रमुख तत्वे. आच्छादन, वापसा, बीजामृत, जीवामृत. आच्छादनाचे 50 चमत्कार असतात.
एक तणांचा कायमचा बंदोबस्त होतो. पाण्याची 50% बचत होते. सर्व प्रकारच्या जीवजंतूंची जमिनीत झपाट्याने वाढ होते. जमिनीत सुपीकता वाढते. जमिनीचा पोत वाढतो. हवेतील ओलावा ओढून घेते. नत्र उपलब्ध होते. प्रथिनांचे प्रमाणानुसार कुजवण्याचा वेग वाढतो. सजीवता वाढते. पक्व वनस्पती आच्छादनाबरोबर तरुण वनस्पती आच्छादनाचे लवकर विघटन होते. जमिनीत संजीवकाची निर्मिती होते. जमिनीत नवीन घडण होते. पिकांच्या वाढीला आवश्यक अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. स्थिर कर्ब जमिनीत स्थिरावतो. काष्टांगजन्य विघटन, मर प्रतिबंधकता पिकात उत्पादन होते. सर्व जैव रासायनिक प्रक्रियांचे नियंत्रण होते. जमिनीत वेगाने ह्युमसची निर्मिती होते. कर्बनत्र गुणोत्तरात कमीत कमी होते. एकदल द्विदल पिकांचे आच्छादन मायेचा पदर असतो. जमिनीत बंदिस्त अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. मातीची धूप थांबवून पाणी जिरते. आच्छादनाने देशी गांडोळे चमत्कार करतात. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. आंतरपिकांची मुळे कुजवून जमिनीस पहिलवान बनवण्याचे कार्य होते. जमिनीत मुबलक सूर्यशक्ती साठवली जाते. पिकांचा अन्न तयार करण्याचा वेग वाढतो. पिकात साखरेचे प्रमाण उत्पादन वाढते व काष्टाची उपलब्धता होते. प्रति पीक उत्पादन वाढतच राहते. बेण्यांची उगवण व वाढीसाठी आवश्यक उष्णतामान मिळवून देते. उन्हाळ्यात व दुष्काळात फळझाडे व पिकांना जीवन ठेवून जगवते. जीवाणूंची संख्या वाढतच राहते. प्रकर्षाने जाणवणाऱ्या रोगांना आळा बसतो. जलधारण शक्ती वाढते. जमिनीचा सामू नियंत्रित होतो. खारे पाणी सुसह्य होते. फळझाडांना भरपूर आधारमुळे फुटतात. जमिनीत व हवेत उष्णता यांचे मधील परस्पर अदलाबदल रोखली जाते. जमिनीला अतिनील किरणापासून वाचवले जाते. जमिनीत शक्ती संतुलन बनते. जमिनीत जैवगतिशास्त्राला चालना मिळते. वैश्विक किरणांना पकडून फळे व पिकांची प्रत सुधारते. पिकांची व फळांची चव तर वाढते, शिवाय टिकाऊपणा पण वाढतो. हवेतील आर्द्रता वेळप्रसंगी मुळ्यांना व जीवाणूंना पुरवली जाते. जमीन शारपड होण्यापासून वाचते. जमिनीवरील वातावरण खेळते राहते. जमिनीचा आम्लविम्ल निर्देशांक नियंत्रित होतो. जमिनीचे शुद्धीकरण होऊन पिकात प्रतिकारशक्ती निर्माण होते. जमिनीत गुरुत्वाकर्षण व केशाकर्षण शक्तीचे संतुलन साधले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमीन वापसा स्थितीत राहते. वापसा व पाणी व्यवस्थापन. वापसा. पिकांच्या मुळांना पाणी पाहिजे ही संकल्पना चुकीची आहे, तर पिकांना मुळींना वापसा पाहिजे. उदाहरणार्थ दुष्काळी पट्ट्यात पाऊस नसताना बिना सिंचनाच्या चिंचेच्या झाडाला अमाप चिंचा लागतात. वापसा म्हणजे काय? जमिनीत दोन मातीकण समूहादरम्यान ज्या रिकाम्या पोकळ्या असतात, त्या रिकाम्या पोकळ्यामध्ये पाण्याचं अस्तित्व अजिबात नको, तर 50% पाण्याची वाफ व 50% हवा यांचं संमिश्र पाहिजे. ह्या स्थितीला वापसा म्हणतात. वापसा घेणारी मुळे कुठे दिसतात? कोणत्याही झाडाची दुपारी 12 वाजता जी सावली पडते, त्या सावलीच्या शेवटच्या सीमेवर अन्न आणि वापसा घेणारी मुळे असते. ती त्या सावलीच्या आत नसते. झाडांच्या मुळीला किती प्रमाणात वापसा पाहिजे हा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त मुळीचा असतो, आपला नसतो. दुपारी 12 वाजता पडणाऱ्या सावलीच्या कडेला जर अन्न व वापसा घेणारी मुळे आहे, तर आपण सावलीच्या सीमेवर पाणी दिले तर तो निर्णय आपला असतो. अशा स्थितीत वापसा होत नाही. परंतु जर आपण सावलीच्या सीमेच्या 6 इंच बाहेर पाणी दिले तर मुळी त्या पाण्यापर्यंत जाते व पाहिजे तेव्हा वापसा घेते. म्हणून झाडाच्या सीमेवर पाणी देऊ नये, तर 6 इंच बाहेर नाली काढून पाणी द्यावे. सावलीच्या आतमध्ये जमिनीच्या पृष्ठभागावर पडणाऱ्या पावसाचं पाणी थांबलेलं किंवा सिंचनाचं पाणी थांबलं तर मुळ्या सडतात व सडीचे प्रमाण वाढेल. अशा स्थितीमध्ये झाडाच्या मुळीला फायटोथोरा बुरशी लागते आणि मुळीचं आवरण सडवून टाकते. त्यामुळे वर जाणारा अन्नपुरवठा बंद होऊन फांद्यावर झाड सुकायला लागते. परंतु जर आपण सावलीच्या सीमेपासून खोडापर्यंत मातीचा भर दिला व बाहेर उतार काढला तर पावसाचं व सिंचनाचं पाणी ताबडतोब बाहेर निघून जाते व मुळ्या सुरक्षित राहतात. फायटोथोरा बुरशी प्रचंड नुकसान करते, परंतु तिचे नियंत्रण करणारी मित्र बुरशी ट्रायकोडर्मा जर आपण जमिनीमध्ये उपलब्ध केली तर फायटोथोरा
चे नियंत्रण होते। जीवामृतमध्ये ट्रायकोडर्मा बुरशीचे जीवाणू असतात, परंतु जीवामृतचा सतत वापर केला व झाडाची खोडाला माती चढवून पाण्याचा उतार बाहेर काढून दिला व सावलीच्या 6 इंच बाहेर सरी काढून सिंचनाचे पाणी दिले तर फळ झाडावर मर किंवा डिंक्या रोग येत नाही। मात्र चढवल्यावर पावसाचे पाणी निघून जाईल, परंतु जमिनीत आत मुळीजवळ अतिरिक्त ओलावा कायम असतो, त्यामुळे सुद्धा रोग निर्माण होण्याची शक्यता असते। परंतु जर आपण सीमेच्या 6 इंच बाहेर सरी काढली तर मुळीजवळचा ओलावा नालीत उतरतो व मुळीजवळ वापसा होतो। पाणी व्यवस्थापन: झाडाची हिरवे पाने प्रकाशसंश्लेषण क्रियेच्या माध्यमातून जे अन्न तयार करतात ते खोडामध्ये साठवतात। जर खोडामध्ये 100 किलो अन्न साठवलेले असेल तर त्यापासून आपल्याला 33 किलो धान्याचं उत्पादन मिळते किंवा 50 किलो फळांचा ऊसाचा उत्पादन मिळते। याचा अर्थ खोडामध्ये जितका जास्त अन्न साठवलं जाईल तेवढा जास्त उत्पादन मिळेल। म्हणजे पानांनी सगळं अन्न तयार केलेलं अन्न बुडात साठलं पाहिजे, त्यासाठी खोडाचा घेर मोठा असला पाहिजे। परंतु जर खोडाचा घेर कमी असेल पण पान आम्ल निर्मिती घटवतात, त्यामुळे उत्पादन घटतं। जर आपल्याला उत्पादन वाढवायचे असेल तर पानांनी त्यांच्या पूर्ण क्षमतेने तयार केलेल्या अन्नसाठा खोडात साठवण्यासाठी खोडाचा घेर वाढवला पाहिजे। खोडाचा आकार तेव्हाच वाढतो जेव्हा मुळीचा आकार वाढतो, तेव्हा खोडाचा आकार वाढतो। खोडाचा आकार वाढवण्यासाठी आपल्याला मुळीचा आकार वाढवला पाहिजे। मुळीचा आकार तेव्हाच वाढतो जेव्हा मुळीची लांबी वाढते, म्हणजेच मुळीची लांबी वाढवली पाहिजे। मुळीची लांबी तेव्हाच वाढते जेव्हा मुळीपासून पाणी दूर दूर नेले जाते, म्हणजे आपल्याला पाणी मुळीपासून दूर दिले पाहिजे। बीजामृत: 100 किलो बियाण्याला प्रक्रिया करण्यासाठी पाणी 20 लिटर, देशी गाईचे शेण 5 किलो, देशी गाईचे गोमूत्र 5 किलो, कळीचा चुना 50 ग्रॅम, बांधावरील किंवा जंगलालगतची माती मुठभर पाण्यात हे सर्व पदार्थ मिसळून चांगले ढवळावे। सावली ठेवावे, दिवसातून 2 वेळा काडीने ढवळावे। 24 तास हे द्रावण ठेवल्यानंतर बीजामृत तयार होते। जीवामृतचे फायदे आणि उपयोग: जीवामृत प्रमाण: 1 एकरसाठी 200 लिटर पाणी अधिक 10 किलो देशी गाईचे शेण अधिक 5 ते 10 लिटर देशी गाईचे गोमूत्र अधिक 1 किलो गूळ किंवा 4 लिटर ऊसाचा रस अधिक 1 किलो बेसन अधिक 1 मूठ बांधावरची जीवाणू माती, हे मिश्रण काठीने किंवा हाताने चांगले मिसळून घेणे व ड्रमच्या तोंडावर गोंदपाट झाका व ते 48 ते 72 तासांकरता सावलीत ठेवावे। दिवसातून 2दा सकाळ व संध्याकाळ काठीने ढवळावे। महिन्यातून 1 ते 2 वेळा पिकांना 200 ते 400 लिटर जीवामृत द्यावे। महत्त्वाचे टीप: जीवामृत तयार झाल्यानंतर वापरायचा कालावधी फक्त 7 दिवसाचाच आहे। जीवामृत फवारण्या: खरीप पिकासाठी प्रमाण प्रति एकर: पहिली फवारणी पेरणीच्या 30 दिवसांनी 100 लिटर पाणी अधिक 5 लिटर जीवामृत, दुसरी फवारणी पहिल्या फवारणीच्या 20 दिवसांनी 150 लिटर पाणी अधिक 10 लिटर जीवामृत, तिसरी फवारणी दुसऱ्या फवारणीच्या 20 दिवसांनी 200 लिटर पाणी अधिक 20 लिटर जीवामृत, शेवटची फवारणी फळ बाल्यावस्थेत किंवा दाणे दूध अवस्थेत असताना 200 लिटर पाणी अधिक 6 लिटर आंबट ताक। भाजी पिकासाठी प्रमाण प्रति एकरी 1 लिटर फवारणी पेरणीनंतर 1 महिन्यांनी 100 लिटर पाणी अधिक 5 लिटर गाळलेले जीवामृत, दुसरी फवारणी पहिली फवारणीच्या 10 दिवसांनी 100 लिटर निमास्त्र किंवा 100 लिटर पाणी अधिक 3 लिटर दशपर्णी अर्क, तिसरी फवारणी दुसऱ्या फवारणीच्या 10 दिवसांनी 10 लिटर पाणी अधिक 2.5 लिटर आंबट ताक, चौथी फवारणी तिसऱ्या फवारणीच्या 10 दिवसांनी 150 लिटर पाणी अधिक 10 लिटर गाळलेले जीवामृत, पाचवी फवारणी चौथ्या फवारणीच्या 10 दिवसांनी 150 लिटर पाणी अधिक 5 लिटर ब्रह्मास्त्र किंवा 150 लिटर पाणी अधिक 5 ते 6 लिटर दशपर्णी अर्क, सहावी फवारणी पाचव्या फवारणीच्या 10 दिवसांनी 150 लिटर पाणी अधिक 4 लिटर आंबट ताक, सातवी फवारणी 6व्या फवारणीच्या 10 दिवसांनी 200 लिटर पाणी अधिक 20 लिटर गाळलेले जीवामृत, आठवी फवारणी 7व्या फवारणीच्या 10 दिवसांनी 200 लिटर पाणी अधिक 6 लिटर अग्निस्त्र किंवा 200 लिटर पाणी अधिक 8 ते 10 लिटर दशपर्णी अर्क, शेवटची फवारणी 8व्या फवारणीच्या 10 दिवसानंतर 200 लिटर पाणी अधिक 6 लिटर आंबट ताक किंवा 200 लिटर सप्त धान्यांकुर अर्क। नवीन फळासाठी प्रमाण प्रति एकर: 1 लिटर फवारणी कलम लावल्यानंतर 1 महिन्यांनी 100 लिटर पाणी अधिक 5 लिटर जीवामृत, दुसरी फवारणी पहिली फवारणीनंतर 1 महिन्यांनी 150 लिटर पाणी अधिक 10 लिटर जीवामृत, तिसरी फवारणी दुसऱ्या फवारणीनंतर 1 महिन्यांनी 200 लिटर पाणी अधिक 20 लिटर जीवामृत,
व पुढील फवारण्या ह्याच प्रमाणात ठेवाव्यात. प्रतिमाह 200 लिटर पाणी अधिक 200 लिटर जीवामृत व पाणी हे नेहमी दुपारी 12 वाजता पडणाऱ्या झाडाच्या सावलीच्या बाहेर द्यावे. फळझाडाने जीवामृत देण्याची मात्रा: पहिल्या वर्षी पहिले 6 महिने 200 मिली जीवामृत प्रति झाड व नंतर 6 महिने 500 मिली जीवामृत प्रति झाड. दुसऱ्या वर्षी प्रति झाड 1 ते 2 लिटर जीवामृत प्रति झाड. तिसऱ्या वर्षी प्रति झाड 2 ते 3 लिटर जीवामृत प्रति झाड. चौथ्या वर्षी प्रति झाड 4 ते 5 लिटर जीवामृत प्रति झाड. पाचव्या वर्षी प्रति झाड 5 ते 10 लिटर जीवामृत प्रति झाड आणि त्यानंतर 5 लिटर प्रति झाड हे कायम प्रमाण राहील. उभ्या झाडामध्ये जीवामृत फवारणीचे वेळापत्रक: वय 5 ते 10 वर्षे. फळे तोडणीनंतर तुटलेल्या देठांच्या भागातून स्राव बाहेर निघतो व त्या स्रावाची मेजवानी घेण्यासाठी हानिकारक बुरशी वाढायला लागते व फांद्यामध्ये प्रवेश करतात. झाडांना बुरशीजन्य रोग होतात म्हणून जीवामृतच्या फवारणी व वाळलेल्या काड्या काढल्या पाहिजेत. झाडाला विश्रांती दिल्यानंतर व फळ तोडणीनंतर 2 महिन्यानंतर 200 लिटर पाणी अधिक 20 लिटर जीवामृत गाळलेले ह्या फवारणीनंतर नवीन भार येण्यापर्यंत प्रति महिना फवारणी. झाड जेव्हा फुलावर येतात तेव्हापासून कीटकांच्या फवारण्या कराव्यात. फळ लागल्यानंतर फळधारणा सुरुवात झाल्यानंतर आलटून पालटून प्रत्येक 15 दिवसांनी जीवामृत व ताकाची फवारणी करावी. प्रमाण: 200 लिटर पाणी अधिक 20 लिटर जीवामृत. 200 लिटर पाणी अधिक 6 लिटर आंबट ताक. अति महत्त्वाचे: जीवामृत 48 ते 72 तास तयार होते. तयार झाल्यानंतर 7 दिवसापर्यंत वापरता येते कारण 7 दिवसापर्यंत किण्वन क्रिया सुरळीत चालू असते व संजीवकाची निर्मिती हव्यात चालू असते. परंतु 7 दिवसानंतर सडण्याची क्रिया चालू होते व जीवामृतचा येतो. जीवामृतमध्ये बाहेरचे कोणतेही संजीवक वापरू नये. फक्त जीवामृतची फवारणी करावी. तसेच कोणत्याही कीटकनाशकाचे जैविक नैसर्गिक रासायनिक सोबत हे जीवामृत फवारू नये. सर्व उपयुक्त जीवाणू मरून जातील. जीवामृतच्या फवारण्या का कराव्यात? जीवामृत हे जीवाणूंचे विरजन आहे व सोबतच ते अत्यंत चांगले बुरशीनाशक विषाणूनाशक आहे. त्यामुळे त्यांच्या फवारणीने बुरशी विषाणू यांचा प्रादुर्भाव आटोक्यात येतो. कोणत्याही झाडाचे 1 चौरस फूट पान प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे प्रकाशातून फोटॉन कणांचा रूपांतर एका दिवसात 12.5 किलो कॅलरीज गोळा करते. सोबतच्या मुळ्याने जमिनीतून घेतलेल्या पाण्याचे व पानांची घेतलेल्या कर्बाम्लाचे सोबत रासायनिक संयोग होऊन त्यापासून 4.5 ग्रॅम अन्न निर्मिती होते. संध्याकाळी त्या अन्नाची विल्हेवाट लावली जाते. त्यापैकी काही अन्न मुळावाटे जमिनीतील जीवाणूंना खाऊ घातले जाते व काही अन्न श्वसनासाठी खर्च होतो. काही अन्न दुसऱ्या दिवशीच्या झाडाच्या वाढीसाठी खर्च होतो व शिल्लक राहिलेले अन्न दाण्याचे पोषण शेंगा व फळांचे पोषण होण्यासाठी वापरले जाते किंवा ऊसाच्या खोडामध्ये साठवले जाते. या एका दिवसात तयार झालेले अन्न 4.5 ग्रॅम अन्नापैकी आपल्याला 1.5 ग्रॅम धान्याचे उत्पादन मिळते आणि 2.25 ग्रॅम फळाचे टनेज मिळते. जेव्हा आपण 1 चौरस फूट पानांचे 4.5 ग्रॅम अन्न निर्मिती करतो तेव्हा आपल्याला 1.5 ग्रॅम अन्नधान्य व 2.25 ग्रॅम फळांचे टनेज मिळते. हा टनेज आपल्याला 1 चौरस फूट पानावर जमा होणारे 12.5 कॅलरी सूर्य ऊर्जा मिळते. म्हणजे जर आपण पानांचा आकार दुप्पट केला तर आपल्याला टनेज सुद्धा जास्त मिळते. पानांचा आकार वाढवणारे हार्मोन्स जीवामृतामध्ये असतात व जीवामृतची फवारणी केल्याने आपल्याला चमत्कार दिसतो. कधी कधी जोरदार पाऊस आल्यानंतर किंवा पिकाला पाणी दिल्यानंतर मुळीजवळच्या सगळ्या पोकळ्या पाण्यानं भरतात. त्यामुळे पोकळ्यामधील हवा निघून जाते व जीवाणूंची व मुळ्यांना प्राणवायू मिळत नाही व पीक पिवळं पडतात कारण जमिनीतून नत्राचा पुरवठा थांबलेला असतो. अशा वेळी झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये ॲसेटोझायटोटॉपिकस जीवामृतची फवारणी केल्यानंतर जीवामृतात असलेले ॲसेटोडायझोटॉपिकस जीवाणू पानावर पसरतात व हवेतून नत्र घेऊन पानांना देतात. एवढेच नाही तर अशा आणीबाणीच्या काळात हवेत तरंगणारे धुळीचे कण हे जीवाणू खेचून घेतात व पानांना खनिज उपलब्ध करतात. आता ह्या भागात आपण इथेच थांबू आणि पुढचा भाग दुसरा भाग आपल्याला सुरू करायचा आहे. धन्यवाद.